जे मंत्री शेतकऱ्यांना कधी भिकारी म्हणतात, शेतकऱ्यांची चेष्टा करतात आणि सातत्यानं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप करतात बोलणारी लोक सतत सर्टिफिकेट देतात. आजकाल ते त्यांचा जवळ गेला की तो वॉशिंग मशीन मध्ये धुतला जातो, त्याला कोर्टाची गरज नाही. त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती चक्की पिसिंग करायला निघालेले लोक आता ते जे गुन्हेगार आहेत त्यांच्याच बाजूला बसतात. त्यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय जे काही मूल्यमापन होतं ते भाजपने महाराष्ट्रामध्ये संपुष्टात आणलेलं आहे. त्यामुळे कोण मंत्रिमंडळात येतो, कोण जाणार, हा आम्हाला काय तर विषय राहिलेला आहे. जे मंत्री शेतकऱ्यांना कधी भिकारी म्हणतात, शेतकऱ्यांची चेष्टा करतात आणि सातत्यानं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप करतात. एकीकडे आपण पाहिलं असेल की बेरोजगारांची तीच अवस्था करून ठेवली, त्याचप्रमाणे महागाई इतकी आभाळ टेकवली की त्याचा काही आता अंदाजच राहिलेला नाही. त्यामुळे हे सरकार मोजमस्ती करण्यासाठी लोकांनी निवडून दिलेलं नाही. या सरकारला हे जनतेसाठी दिलेलं आहे, पण हे सरकार तसं वागत नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या असतील, सर्वसामान्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात, ड्रग्जचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे गुन्हेगारीचा अड्डा बनवण्याचं काम या भाजप आणि महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि लोकांमध्ये भयानक चीड या सरकारच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते.